पिंपरीत चाललोय एवढं माहितीये. आता पिंपरीत कशासाठी चाललोय, माझं आणि प्रिन्सचं तर काहीच काम नाही. मला माहितीये. काय माहितीये? हा, काय करायचं आपल्याला पिंपरीत? काय काय करायचं? डॅडूला घ्यायचा एक फोन. ओके. त्याच्यानंतर खायचंय चाप. डॅडी प्लॅन केला काय तुम्ही? बघा हे तर मला माहित नव्हतं, हे माझ्यासाठी सरप्राईज आहे बरं का. आता प्रिन्सला माहिती असतात पण सगळे प्लॅन. माझं प्रिन्स तर बाबा खूप हुशार आहे, पण वेड्यासारखं काय करतो. हा, कारण की डॅडून बोलले होतं. मग मी कानाने ऐकलं. आम्ही कानांनी नाही ऐकत, आम्ही तर तोंडानेच ऐकतो बाबा. मी जर ऐकतो कानाने आणि तोंडाने. तोंडाने काय करतात बोलतात आणि कानांनी ऐकतात. आम्हाला माहितच नव्हतं बाबा. कारण की तुमच्या मम्मीने पप्पांना शिकवलं. तुमच्या मम्मी पप्पांनी नाही आता शिकवलं. काय करतो? ए प्रिन्स, तुला माहितीये मम्मीची, तुझी मम्मी आहे ना, तिची मम्मी कुठे आहे तुला माहितीये? माहिती कुठे? उपरवाले के पास. आणि ती तुझी कोण आहे? आजी. आजी ऐक ना, असं तुला वाईट नाही वाटत तुला आजी नाहीये? म्हणजे असं वाटतं तुला की तुला एक आजी असावं, तिने तुला खूप प्यार करावं असं वाटतं तुला? थोडस वाटतं वाटतं पण थोडस नाही वाटत. हा ना? कारण की तुला माहितच नाही आजी काय असते. थांब माहिती मला. माहितीये तुला? मग काय- तुला तर- काय तुला माहितीये? तर या दुनियेत आजीच नाहीये. कारण तुला आजीच नाहीये तर आजी प्यार कसं करते, कसं सगळं देते, किती मज्जा करवते ते तुला माहितच नाही ना. माहिती मला. माहितीये तुला? सगळं माहिती मला. कसं माहितीये सांग ना. कसं काय माहितीये? कारण की हम्म. मी स्कूल मध्ये शिकलोय ते सगळं. आई गं, स्कूल काय मध्ये शिकला? शिकलाय तू सगळं. काय शिकला बाळा? आजी काय करते? आजी काय काय करते सांग बरं, आपल्या गाईजला सांग ना. प्यार करते. अजून ना हम्म. बाहेर ना फिरायला घेऊन जाते. अजून गार्डन मध्ये घेऊन जाते. अरे बापरे. अजून सायकल खेळायला घेऊन जाते. आई अरे गं, बापरे. तुला माहितीये खरंच स्कूल मध्ये शिकवलं? पण मी शिकलोय सगळं स्कूल मध्ये नाही. चुकून बोलले मी कसं school. कसं एक्सप्लेन करणार तर तो स्कूलचं नाव मध्ये घेतोय आणि स्वतःच्याच मनाने सगळं असं की काय असू शकतं, कसं असू शकतं ते सांगतोय. कसं काय माहितीये मग सांग ना प्रिन्स, स्कूल मध्ये नाही शिकवलं तुला कसं माहिती?